म्हातारे, अगं कुठे होतीस आज तू? मी किती वाट पाहिली तुझी, आलीच नाहीस तू. कुठल्या बिळात लपून बसली होतीस ग? आनंदी दिसतेस, पण विसरू नकोस, नियतीच्या पुढे काळ वेळ काहीच नसतं. नियती, तुझी हीच नियती आज माझ्या समोर झुकलीये. तुझा हाच अहंकार एक दिवस तुझा विनाश करेल. ए म्हातारे, आजपर्यंत मला कोणीही संपवू शकलेलं नाहीये. संपवायचं सोड, माझ्या जवळही कोणी येऊ शकलेलं नाहीये. तू, तुझ्या त्या मीरा आणि अंबिकाने मला धाकात ठेवण्याचा खूप प्रयत्न केला, पण प्रयत्न फसले तुमचे. आज मी तुला सांगते, माझ्या मार्गातून बाजूला हो, नाहीतर त्या अंबिका आणि मीरासाठी महागौरीचं नाव धुळीत मिळवशील तू. पण आता हे सांगून तरी काय फायदा? आता खूप उशीर झालाय. तुझे सगळे डाव उधळून लावलेत मी. मी आता सर्व शक्तिमान आहे. विश्वास बसत नाहीये? चेष्टा वाटते तुला ही? चल चल, मग सिद्ध करून दाखवते मी तुला. तुझं ते जे विशाल रूप आहे ना, ते दाखव मला. मी नाही घाबरत त्याला. दाखव अगं, दाखव ना. घाबरलीस का? हो ना? अगं, तुझ्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसतंय ग. चल निघ आता. मला माझ्या कवड्या परत मिळाल्या. मला माझ्या कवड्या परत मिळाल्या. मंजिरी, मंजिरी, तू सर्वतोपरी आहे, सर्वतोपरी. माझ्या कवड्या. मंजिरी, तू करून दाखवलंस. तू करून दाखवलंस. तू तुझ्या कवड्या परत मिळवल्यास. मॅडम अशा का नाचतायत? यांना भूताने पछडले का? माया, माया, बोल, काय सांगायचं? मी यांना सांगू की नको? ह्यांच्यावर तरी विश्वास ठेवायचा का? माया, अगं बोल ना, काय सांगायचंय तुला? एक मिनिट, तुला मंजिरी बद्दल काही सांगायचंय का? तिच्याबद्दल तुला काही कळलंय का? हा, हे बघ, जे असेल ना ते खरं खरं काय ते सांग. हा, मला खरं तर काहीतरी गडबड वाटतच होती. तू 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 परवा बॅग भरत होतीस ना, तेव्हाच संशय आला होता मला. अगं बोल ना. मंजिरी, मंजिरी जशी दिसते तशी नाहीये. ती एक विश्वासघात करणारी बाई आहे. ती खूप डेंजरस आहे. ती जशी आपल्या सगळ्यांना दिसते ना, तशी ती नाहीये. त्या दिवशी जेव्हा आपण दादासाहेबांच्या आत्म्याला बोलवण्याचा प्रयत्न करत होतो, तेव्हा एका वेगळ्याच बाईचा आत्मा आला. आणि मला असं वाटतंय की तो आत्मा मीराच्या आईचा होता. आणि मीराच्या आईच्या आत्म्याला मंजिरीने कवडीत कैद केलेला. मंजिरी दिसते तशी नाहीये. तिच्याकडे 3 कवड्या आहेत आणि त्या प्रत्येक कवडीमध्ये एक आत्मा आहे असं मला वाटतं. आणि तिच्याकडे एक खडा सुद्धा आहे.
त्या खड्यासाठी मी पाहिलंय ती अशी वेडीपिशी होते. तो खडा नसला ना की तिला एकदम म्हाताऱ्या बाईसारखी दिसायला लागते. तिचे हात एकदम म्हाताऱ्या बाईसारखी वियर्ड दिसायला लागतात. यु नो, मीच तिला मदत केली तो खडा शोधण्यासाठी. कारण मीराने ना तो खडा नदीत फेकलेला मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलाय. मंजिरीने नदीत उडी मारली आणि तो खडा मिळवला तिने. त्यानंतर ती परत नॉर्मल राहायला लागली है ना. ती मेकअप करायला लागली, अशी छान राहायला लागली. ते दादासाहेब स्वप्नात आले म्हणून नव्हतं, तर तिला तो खडा पुन्हा मिळालाय म्हणून होतं. त्यानंतर मीराने तिच्याकडून त्या 3 कवड्या घेतल्या आणि त्या कवड्या तिला परत मिळवायच्या होत्या म्हणून मंजिरीने माझी मदत मागितली. आणि त्याच्या मोबदल्यात तिने मला वचन दिलं की तिच्या हिश्श्याची अर्धी प्रॉपर्टी ती मला देईल. पण तिने नाही दिली. तिने माझा विश्वासघात केला. मुद्दा हा राहिला की मीराला हे जे काही घडतंय त्या सगळ्याबद्दल माहित आहे आणि मीरा तिच्या विरोधात आहे.